नमस्कार. नमस्कार. आपण एस एस मराठी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात. आपला प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार आपण आहात, तर आपला थोडक्यात परिचय द्या. नमस्कार. मी राजेंद्र मुरलीधर लोखंडे, प्रभाग क्रमांक 8 चा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आहे. माझ्या पक्षाचे अध्यक्षपदासाठी श्री सत्यजित पाटील कदम हे आहेत आणि माझे सहकारी सुजाताताई कदम हेही माझ्या बरोबर आहेत. आम्हाला तिघांनाही कमळाच्या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी आम्हाला भरघोस मताने विजय करावा ही मी विनंती करतो. तर आपण बऱ्याच दिवसापासून गेली 20 ते 25 वर्ष झाली आपण शिवतेज सामाजिक ग्रामीण संस्था आहे तुमची, यामार्फत भरपूर काही केलेलं आहे. त्यातला तुमचा एक छोटासा अनुभव हा सांगावा तुम्ही. आता आमचे शिवतेज सामाजिक ग्रामीण विकास संस्था ही गेली 35 वर्षापासून कार्यरत आहे. बर. आमच्या मोठे बंधू सुरेश लोखंडे यांनी ती संस्था चालू केली होती. बर. त्याच्यानंतर हा वारसा असाच आम्ही पुढे कंटिन्यू चालू ठेवला मित्र कंपनी. गेली आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो. त्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो, जेणेकरून लहान मुलं मुली यांना कलागुणांना वाव मिळावा म्हणून. त्याच्याकरता आणि आता गेली 7-8 वर्षापूर्वी आम्ही इथं बस स्टँड सुद्धा उभं केलं. त्याचं कारण असं आहे की मी एकदा तिथं उभं होतो बस स्टँडवर उभं असताना तिथं मला असं जाणवलं का खूप प्रकारचं ऊन लागतंय आणि प्रवाशांचे खूप हाल होतात आहे. म्हणून मी हा जो आहे हा विषय आमच्या मित्र कंपनीला मांडला, सांगितल्यानंतर काय झालं का बाबा ते विषय झाला का मग आता करायचं कसं. मग आम्ही त्याचा आहे ना पाठपुरावा केला बस स्टँड ला नगर. ते म्हणे आमच्याकडे काय खर्च करायला पेमेंट नाही तिथं. मग आम्ही असं ठरवलं का आपण स्वखर्चाचा हा विषय घेऊ. त्यांना म्हणलं आम्ही परवानगी द्या तुम्ही आम्हाला. त्यांनी आम्हाला परवानगी दिली बस स्टँडसाठी. त्याच्यानंतर PWD कडे गेलो, त्यांनी आम्हाला परवानगी दिली. बर. आणि ह्या दोन्ही परवानगी घेऊन आम्ही परत एकदा आमची मिटिंग घेतली. या मिटिंग मध्ये हा सगळा विषय मांडला आणि विषय मांडल्यानंतर सगळ्यांनी पैसे काढायला सुरुवात केली. सगळ्यांनी कोणी 5 दिले, कोणी 10 दिले, अशी रक्कम जमा केली आणि 2.25 लाख रुपये खर्च करून आम्ही हा बस स्टँडचा उभं केलं. आम्ही स्टँड उभं आणि बस स्टँड ज्या दिवशी उभं केलं त्यावेळेस नवरात्र चालू होती. मग नवरात्राच्या शेवटच्या दिवशी आम्ही तिथं लोकार्पण सोहळा केला, पण कुठल्याही नेत्यांना वगैरे बोलवलं नाही. आम्ही फक्त जे आपले ज्येष्ठ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक यांच्या हाताने आम्ही ते उद्घाटन करून ते आम्ही लोकार्पण करून टाकलं. वा वा वा, सुंदर असं. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे माझा. आपण आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये फिरताय, तर आपल्याला जनतेचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे? आता सगळ्यात पहिलं मला आहे ना, जे भाऊंनी आणि दादांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरलोय. आणि मी आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये फिरत असताना मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण माझ्यावर खूप मोठे आशीर्वाद भाऊंचे. बर. आम्ही गेली जवळजवळ 30-35 वर्ष आले. माझे भाऊ लढत आले, मी बी लढतोय. मागच्या वर्षी माझी मिसेस भेटली, पण आम्हाला अपयश आलं. पण आम्ही अपयशाला घाबरून गेलो नाही. बरोबर. आज भाऊंनी खूप मोठा विश्वास दाखवला माझ्यावर, दादांनी बी दाखवला. आणि आज त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. तर मला असं वाटत मी 100% विजय होणारच माझा. बर. पण माझी तरी पण सगळ्यांना नम्र विनंती आहे का आम्हाला भरघोस मतांनी विजय करा आणि इथून पुढे आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. आपण आमच्या एस मराठी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात व आपला मनोगत व्यक्त केलं. आता एस मराठी न्यूज यांनी मला एक संधी दिली, त्याबद्दल मी बी तुमचे धन्यवाद.